पातळ पोह्यांचा चिवडा जो अगदी झटकीपट होतो आणि खूप खुसखुशीत असा, खूप क्रंची असा होतो. तर तुम्ही इथे बघू शकता की मी 1 किलो पोहे घेतलेले आहेत आणि त्याच्यापासून मी हा चिवडा केलेला आहे. तर आपल्याला सर्वात इथे पातळ पोहे घ्यायचे आहेत. तर अशी मी डीमार्टमधून 500-500 ग्रॅमची 2 पॅकेट्स घेतलेली आहेत. तर एक कढई तापत ठेवायची आपल्याला आणि आपल्याला ते मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असे पोहे भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर ते एका परातीत काढून घ्यायचे. त्याच्यानंतर मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा इथे मी तळून घेतलेले आहेत तेलामध्ये. त्याच्यानंतर त्याच वाटीच्या मापाने आपल्याला डाळवंसुद्धा तळून घ्यायचे व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि व्यवस्थित आपल्याला त्या परातीमध्ये टाकून घ्यायचे पोह्यांवरती. त्याच्यानंतर मी अर्धी वाटी इथे सुकं खोबरं आहे ते किसून घेते. तसं स्लायसर आपल्याला घ्यायचं, त्या स्लायसरच्या साह्याने आपल्याला ते व्यवस्थित असं किसून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच कढईत आपल्याला ते व्यवस्थित असं तळून घ्यायचे. आणि इथे मी 7 ते 8 जवळपास तिखट हिरव्या मिरच्या असतात ना, त्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्त्यामुळे क्रंचीनेस खूप सुंदर येतो आणि स्वाद खूप सुंदर उतरतो चिवड्यामध्ये. तर कढीपत्ता आणि मिरचीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आणि ती आपल्याला त्या पोह्यांवरती टाकून घ्यायची. आणि त्याच्यानंतर जी आपण वाटी घेतलेली होती तर त्याच्यामध्ये अगदी 1 हात चमचा आपल्याला बडीशोप आणि राई घ्यायची आणि आपल्याला हळद घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं आपल्याला त्या तेलामध्ये ही फोडणी तयार करून घ्यायची. तर तुम्ही इथे बघू शकता की ही आपली फोडणी रेडी झालेली आहे. तर आपण जे पोहे भाजलेले होते ना, त्याच्यावरही आपल्याला फोडणी टाकून घ्यायची आणि आता आपल्याला काय करायचं, 2 चमचे घ्यायचेत आणि परात ही आपल्याला मोठी असायला हवी. तर व्यवस्थित असं आपल्याला दोन्ही साईडने असं हलवून हे पोह्यांना ते हळदीचं जे मिश्रण आहे, जो आपण फोडणी तयार केली होती ना, ती व्यवस्थित अशी लागली पाहिजे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पोहे आणि हा जो चिवडा आहे तो थंड झाला ना की आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी जी पिठी साखर असते ना ती टाकून घ्यायची. त्याच्यामुळे गोडसर जी चव असते ना ती सुद्धा येते. तर झटकीपट इन्स्टंट असा आपला पातळ पोह्यांचा चिवडा इथे रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसतोय, खूप क्रंची होतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर